नमस्कार. मी सचिन दिलपाक, संस्थापक अध्यक्ष भीमनिनाग युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, तसेच जिल्हा सचिव समता सैनिक दल धाराशिव. आज हा व्हिडिओ करण्याचा हेतू हा आहे की 17 फेब्रुवारी रोजी 8.25% प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दरवर्षी या योजनेअंतर्गत वंचित समूहातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक संधी मिळावी आणि ज्या ठिकाणी श्रीमंत किंवा चांगल्या घरातील विद्यार्थी शिक्षण घेतात त्या ठिकाणी या वंचित समूहातील गरीब लोकांमधील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी ही योजना दरवर्षी राबवली जाते. महाराष्ट्र शासनाने यावर्षी या आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये निकषामध्ये काही बदल केलेले आहेत. यावर्षी या योजनेसाठी अर्जदार ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाहून 1 किलोमीटरच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेसाठीच फक्त त्याला अर्ज करता येणार आहे. आणि हा निकष आहे तो जे पालक आहेत, जे वंचित समाजातून येतात, SC ST OBC मधून येतात, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, जे झोपडपट्टीमध्ये राहतात, ज्या ठिकाणी शक्यतो अशा शाळा नसतात, अशा भागातील पालकांना आपल्या पाल्यांसाठी अशा शाळांची निवड करताना आता कसरत करावी लागणार आहे. कारण मी धाराशिव शहरामध्ये राहतो. तर धाराशिव शहरामधील बौद्धनगर, भीमनगर असेल किंवा रसूलपुरा किंवा मुस्लिम बहुल जो भाग आहे, मातंग समाजाची जी वस्ती आहे, या परिसरामध्ये शाळाच दाखवत नाहीत. एखादी दुसरी शाळा दाखवली जाते आणि त्या शाळेमध्ये दिसणाऱ्या शाळेमध्ये जागा किती आहेत तर 2 जागा आहेत. तर या 2 जागेसाठी किती लोक अर्ज करणार आहेत? म्हणजे ही योजना म्हणजे सुरू केली कुणासाठी हे जर आपण पाहिलं तर ही योजना म्हणजे शिक्षण हक्क कायदा RTE अंतर्गत 25% कोट्याच्या या योजनेची जी सुरुवात झाली ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि वंचित घटकातील SC ST OBC, अल्पसंख्याक, दिव्यांग, अनाथ अशा मुलांना खाजगी शाळांमध्ये इयत्ता 1 ते प्री स्कूलपर्यंत म्हणजे 7वी 8वीपर्यंत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची संधी त्यांना मिळावी यासाठी ही योजना सुरू झाली. या योजनेमुळे गरीब विद्यार्थ्यांनाही श्रीमंत लोकांच्या घरातील विद्यार्थ्याप्रमाणे दर्जेदार शिक्षण, सुविधा आणि समान संधी मिळावी हा मुख्य या RTE 25% प्रक्रियेच्या या योजनेचा हेतू आहे. परंतु यावर्षी 2026-27साठी जी या प्रवेश प्रक्रियेची जी योजना आखली आहे किंवा जे निकष ठेवले आहेत ते एकदम या वंचित समूहातील लोकांचं नुकसान करणारं किंवा या योजनेच्या हेतूला जे काय म्हणतात त्याला याला एकदम विरोधी करणारा हा निर्णय महाराष्ट्र शासनाने केलेला आहे की ज्यांच्यासाठी ही योजना सुरू झाली त्याच लोकांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही. म्हणजे त्यांच्याकडे जी संधी पूर्वी दिली होती ती संधी या निकषामुळे ती संधी हिरावून जाण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. बरेच पालक ज्यावेळी अर्ज करण्यासाठी जात आहेत या भागातील, म्हणजे मी एक उदाहरण सांगतो की धाराशिव शहरामधील म्हणजे ही परिस्थिती शहरातील प्रत्येक महाराष्ट्रातील अशा ठिकाणी असणारच ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे किंवा SC ST OBC हा समूह आहे जो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी शक्यतो अशा मोठ्या शाळा नसतात.
सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती असेल असं काही नाही, पण बहुसंख्याक ठिकाणी ज्या मोठ्या स्कूल आहेत त्या स्कूल या स्लम एरियापासून लांब अंतरावर आहेत. त्यामुळं या आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचा हा हेतू आहे की RTA प्रवेश प्रक्रिया 2026-27 जी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यामध्ये या योजनेच्या मुख्य हेतूला या ठिकाणी हरताळ फासली जात आहे आणि जी वंचित समूहातील विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांना शिकवण्याची जी संधी मिळत होती ती संधी बंद करण्याचा घाट या ठिकाणी या निकषांमुळे महाराष्ट्र शासनाने या जे निकष टाकले आहेत त्या निकषामुळे त्यांना ही संधी मिळणार नाही. कारण बरेच जण अर्ज करण्यासाठी गेल्यानंतर त्या भागात शाळा शक्यतो दिसत नाहीत, एखादी दुसरी दिसते तर त्या ठिकाणी वॅकन्सी सीट खूप कमी असतात. मग या गोष्टीला नागरिकांनी म्हणजे जे गरीब किंवा ज्या लोकांना या मोठ्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिकवायची संधी मिळवायची आहे त्या लोकांनी खरं तर एकत्र आलं पाहिजे आणि त्यांनी या योजनेच्या ह्या निकषासाठी विरोध दर्शवला पाहिजे. अर्ज निवेदने हे दिले पाहिजे संबंधित विभागाला. कारण तुम्ही जर बोलणार नाहीत तर हे निकष कधीही बदलणार नाहीत. त्यामुळे ह्या निकषात जर बदल करायची असेल तर तुम्हाला लवकरात लवकर या संदर्भात स्थानिक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत तुम्हाला या विषयाच्या अनुषंगानं निवेदन द्यावे लागतील तर यात बदल होणार आहे. कारण 17 फेब्रुवारीला ही योजना आजचे तारीख होती की 17 फेब्रुवारी रोजी हे सुरू झालं अर्ज करणे आणि 10 मार्चपर्यंत याला अवधी दिलेली आहे. परंतु तुम्हाला आत्ताच या संदर्भात भूमिका घ्यावी लागेल आणि शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, मागासलेल्या जातीमधील लोकांना जी ही शिक्षणाची संधी मिळत होती ती हिरावून घेण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न आपण सर्वांनी प्रयत्न केला तरच हा प्रयत्न फसणार आहे. नाहीतर याचा बळी बहुसंख्येने असणारा वंचित समूह, मागासलेल्या जाती, ST, OBC या लोकांना याचे परिणाम भोगावे लागणार आहेत आणि याचा लाभ तुमच्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही. त्यामुळं जर या ठिकाणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करावा, अवेअरनेस वाढवावा आणि काय चुकीचे निकष या प्रवेश प्रक्रियेमध्ये लावलेले आहेत ते सर्व लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. कारण स्लम एरियामध्ये तुम्ही सर्वे करून बघा, सर्व म्हणजे स्लम एरिया असेल, झोपडपट्ट्या असतील, मागासलेल्या वस्ती असतील, त्याच्या जवळपास कुठंही मोठ्या इंग्लिश स्कूल नाहीत. 1 किलोमीटरच्या जवळपास क्वचित मेट्रो सिटीजमुळे किंवा काही ठिकाणी असतील, परंतु मराठवाड्यासारख्या भागात किंवा इतर ठिकाणीही अशा शाळा या राहणाऱ्या लोकांच्या घरापाशी जवळपास कुठेही नाहीत. त्यामुळे याचा खूप मोठा तोटा या लोकांना बसणार आहे. त्यामुळं ही जी अट आहे की 1 किलोमीटरमध्येच असणाऱ्या शाळा त्यांना दिसतील आणि त्याच ठिकाणी त्यांनी अर्ज करायचा, ही निकष काढून टाकला पाहिजे. या ठिकाणी पूर्वीप्रमाणे 3 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या जास्त अंतरावरच्या शाळा दिसल्या पाहिजेत. म्हणजे प्रयत्न करायला ज्यांच्या त्यांच्या सोयीने त्यांनी प्रयत्न केल्या पाहिजेत. जिथं शिकवायची इच्छा आहे त्यांची त्या ठिकाणी त्यांनी शिकवण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे. पर्टिक्युलर त्याच 1 किलोमीटरमध्ये तुम्ही जिथं राहता तिथंच तुम्ही तुमच्या पाल्यांना त्या शाळेत घालावं, हे जे बंधन आहे ते बंधन काढून टाकणं गरजेचं आहे. जर शासनाला दिखावपणासाठी जर ही योजना दाखवायची असेल तर ही योजना बंद केलेली बरी. कारण असा जर निकष जर शासन लावणार असेल तर याचा लाभ गरीब लोकांना, मागासवर्गीय जातींना, उपेक्षितांना म्हणजे जे याचे लाभार्थी आहेत त्या लोकांना याचा लाभ मिळणार नाही. आणि ही योजना ज्यांच्याकडे ते आर्थिक सक्षम आहेत, चांगल्या ठिकाणी राहतात, चांगली घरदार आहेत, ती लोक कमी उत्पन्न काढून या योजनेचे लाभार्थी होणार आहेत.
त्यामुळं ज्यांना खरा याचा फायदा व्हायचा आहे त्या लोकांना याचा फायदा मिळणार नाही. त्यामुळं या व्हिडिओची दखल जे लोक आहेत, पालकवर्ग आहेत, त्यांनी या व्हिडिओची दखल घ्यावी. हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोचवावा किंवा शासन दरबारी या संदर्भात आपल्या भूमिका आपण मांडाव्यात. आपल्या जर विद्यार्थ्यांना जर तुम्हाला या संधी टिकून ठेवायच्या असतील किंवा योजनेचा लाभ आपल्याला मिळवायचा असेल तर तुम्हाला या प्रश्नावर भूमिका घ्यावी लागेल. हा विषय शासन दरबारी पोचला पाहिजे आणि जे राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनीही या प्रश्नावर भूमिका घेणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही जर गप्प राहिला तर अशा पद्धतीने वेगवेगळे निकष लावून गरीब लोकांना आणखी त्या अशा विविध योजनेमधून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. त्यामुळं अवेअरनेससाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने लवकरात लवकर विशेषतः पालकांनी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी या संदर्भात योग्य ती भूमिका या 2-3 दिवसात घ्यावी आणि हे निकष काढून टाकण्यास महाराष्ट्र शासनास भाग पाडावे. आणि ज्या लोकांच्या म्हणजे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ही योजना सुरू झाली त्याचा खरा लाभ त्यांना मिळावा यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर यावर आपण सर्वांनी विचार करावा. धन्यवाद.